Good morning, student. Welcome you all in the illumination and electrification of building video lecture session. Today we begin with the chapter 2, types of lamps. First of all, in that we have to see types of light. So first type is natural light, which is God gifted natural light we receive from the sun, which is very useful and helpful, which gives sensation of objects to our eye in the hours of the day. म्हणजे नॅचरल लाईट आपल्याला ही गॉड गिफ्टेड आहे, सनपासून आपल्याला किंवा सूर्यापासून मिळते. आणि जे काही रेज बाहेर पडतात ते रेज कोणत्याही ऑब्जेक्टवरती पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट झाल्यानंतर ह्युमन आयमध्ये तो सेन्सेशन म्हणजे आपल्याला ती गोष्ट दिसायला चालू होते. तर हे झालं नॅचरल लाईट. सेकंड आहे आर्टिफिशियल लाईट बाय यूजिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. It means the light produced electrically is very superior than other ways of producing light by fire or any other means etc. म्हणजे आर्टिफिशियल लाईट ही इलेक्ट्रिकल एनर्जीचा यूज करून जी काही प्रोड्यूस झालेली लाईट असेल, जी व्हेरी युजफुल आहे, जी व्हेरी सुपिरियर असेल अदर वेज, म्हणजे जे काही कन्व्हेन्शनल वेज असतील, म्हणजे लाईकवाईज फायर चेंबर्स असतील, फायर लॅम्प्स असतील, याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुपिरियर आहे आर्टिफिशियल लाईट. सो दीज आर द टू टाईप्स ऑफ लाईट्स. नेक्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ लाईट. म्हणजे इथं आपल्याला बघायला लागेल लाईटचं नेचर काय आहे. तर पुढचे हे 3 लाईटचे नेचर असतील. एक विजिबल लाईट, दुसरा असेल अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड थर्ड वन इज इन्फ्रारेड लाईट. आपल्याला ह्या गोष्टी ऐकून माहिती असतील. विजिबल लाईट म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट अँड इन्फ्रारेड लाईट. आपण विजिबल लाईट म्हणजे आपल्याला जे दिसतंय याला विजिबल लाईट असं म्हणूया. जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही आहे त्याला अल्ट्राव्हायोलेट लाईट असं म्हणायचं. आणि तसंच इन्फ्रारेड लाईटसुद्धा त्याच्यामध्येच येते. थोडासा याचा डिटेलमध्ये स्टडी बघूया आपण, काय नेमके टर्म्स काय आहेत. विजिबल लाईट काय आहे, अल्ट्राव्हायोलेट लाईट काय आणि इन्फ्रारेड लाईट हे काय आहे, कोणत्या फ्रेमवरती हे सगळं बसतं आहे. सोबत पिक्चर दिलं आहे तुम्हाला एक, ज्याच्यामध्ये एक स्केल आहे. म्हणजे ही स्केल असेल आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे अल्ट्राव्हायोलेट लाईट इथे दिसते आणि इथं IR म्हणजे इन्फ्रारेड लाईट असं दिसतंय. म्हणजे आणि याच्यामध्ये थोडेसे कलर्स दिसत आहेत आणि ह्या कलर्सला व्हिजिबल स्पेक्ट्रम असं म्हणलं आहे. म्हणजे आत्ता आपण टाईप ऑफ किंवा नेचर ऑफ लाईट बघितले, व्हिजिबल आणि अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड लाईट. तर हे तिन्ही ह्या स्केलवरती आहेत. अल्ट्राव्हायोलेट लाईट, व्हिजिबल स्पेक्ट्रम और व्हिजिबल लाईट अँड इन्फ्रारेड लाईट. तर याच्या पुढे अल्ट्राव्हायोलेट लाईट नंतर एक्स-रे येतो आहे, त्याच्यानंतर एक्स-रे झाल्यानंतर वाय-रेज येते. इकडे जर आलो आपण तर अल्ट्राव्हायोलेट लाईट, व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणले लाईट, देन IR दॅट इज इन्फ्रारेड लाईट, आफ्टर दॅट microwave light, after that frequency modulation that is radio waves and amplitude modulation that is FM and AM. हे रेडिओ वेव्स आहेत. आफ्टर दॅट लॉंग रेडिओ वेव्स. म्हणजे हे सगळे एका स्केलवरती आहेत. आता ह्यातलं ह्युमन आयला जे दिसणार आहे, जे दिसते ते व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. अर्थातच इकडे वरची स्केल जी दाखवते ते फ्रिक्वेन्सीचे स्केल आहे, फ्रिक्वेन्सी मेजरमेंट आहे. इथं दिले हर्ट्झ म्हणून. खाली जे असेल ते वेवलेंग्थ आहेत, लॅम्बडामध्ये दिले, जो मीटर असेल युनिट त्याचं. तर याचा
रिलेशनवरती आपल्याला हे सगळेच टर्म्स इथे डिफाईन होत आहेत. म्हणजेच सिम्पली जसा वेवलेंथ वाढत जातो आहे तसा तो अल्ट्राव्हायोलेट लाईटनंतर व्हिजिबल स्पेक्ट्रम, त्याच्यानंतर तो IR म्हणजेच इन्फ्रारेड लाईट, आणि मग हे सगळंच वेवलेंथवरती वाढत जाईल तसा तो आपल्याला हे सगळे पुढचे ह्या गोष्टी आपल्याला मिळतात, नेचर ऑफ लाईट मिळतात. इकडे जशी फ्रिक्वेन्सी वाढत जाते तसे मग हे व्हिजिबल स्पेक्ट्रम, नंतर अल्ट्राव्हायोलेट, नंतर एक्स-रेज आणि नंतर वाय-रेज मिळतात. म्हणजे इथं 10⁸, 10⁻10, 10⁻12, 10⁻14 आणि 10⁻16, म्हणजे 10⁻14 to 10⁻16च्या मध्ये आपल्याला व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी ही 10⁻14 to 16 आहे. म्हणजे आपल्याला जे दिसतंय व्हिजिबल लाईट ते असेल 10⁻14 to 10⁻16च्या मध्ये. आणि त्याच्यानंतर जशी फ्रिक्वेन्सी परत वाढली 10⁻16च्या पुढे गेलं तर अल्ट्राव्हायोलेट लाईट, 10⁻18ला गेलं तर एक्स-रेज, 10⁻20च्या नंतर वाय-रेज मिळते. एक्स-रेज हा शब्द ऐकून माहीत असेल, ज्या कारणासाठी वापरला जातो तो एक्स-रेज, त्याची ही फ्रिक्वेन्सी असेल. थोडंसं वेवलेंथकडे बघूया. जसं वेवलेंथ हा वाढत जातो, म्हणजे इकडे बघितलं आपण 10⁻8 आहे, त्याच्यानंतर 10⁻6 आहे. म्हणजे अल्ट्राव्हायोलेटचा वेवलेंथ जो होता तो 10⁻8 आहे, त्याच्यानंतर 10⁻6 झाला. म्हणजे आता वेवलेंथ इथं वाढला. म्हणजे ह्या दरम्यान, म्हणजे इथं आपण 10⁻7 म्हणूया आणि इथं 10⁻4 म्हणूया, एवढ्या वेवलेंथमध्ये जो आल्यानंतर आपल्याला हे लाईट्स दिसायला चालू होतात इन दी फॉर्म ऑफ दिस कलर्स. म्हणजे इथं दिले 10⁻8, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर 400 दिले, म्हणजे तो 10⁻4 झाला. इथं 7 दिले, इन द सेन्स 10⁻7. सॉरी, इथे 10⁻7 असेल, इथं 10⁻4 असेल. तर याच्यामध्ये आपल्याला हे व्हिजिबल स्पेक्ट्रम दिसत आहेत. आता इथे सुरुवात बघितलं तर आपल्या इथं ब्ल्यू दिसेल. तो ब्ल्यू नंतर व्हायलेट, नंतर मग फेंट ब्ल्यू, नंतर मग ग्रीन, नंतर येलो, नंतर मग ऑरेंज, नंतर मग रेड, नंतर डार्क रेड. तर थोडंसं इथं आपण एक गोष्ट जर बघितली ती म्हणजे एखादी ऑब्जेक्ट असेल, एखादा ऑब्जेक्ट असेल, जर तो आपण एक्सटर्नली बाय मीन्स ऑफ फायर जर तो आपण गरम केला, किंवा त्या एका ऑब्जेक्टमधून जर आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो केली, आता करंट फ्लो झाला आहे, तिथं I² लॉस तिथं होणार आणि त्याच्यात हीट डेव्हलप होणार. आणि हीट डेव्हलप होऊन नंतर आपल्याला काय मिळणार, तो रेड हॉट कंडिशनमध्ये आपल्याला तो दिसेल. म्हणजे फायनली शेवटी एखादा धातू जरी तापवला तरी तो ज्यावेळेस त्याचं मेटलमध्ये रूपांतर होणार आहे त्याच्या आधी त्याची कंडिशन रेड हॉट कंडिशनवरती असणार आहे. म्हणजे तो रेड हॉट जो असणार आहे तो आता काय करतोय, त्याच्यातून रॅडिएशन्स चालू झालेत. आणि म्हणजेच रॅडिएटेड एनर्जी बाय द रेड हॉट हॅज अ सफिशियंटली लार्ज वेवलेंथ. म्हणजे याच्या वेवलेंथ काय असणार आहेत, ज्यावेळेस रॅडिएट होणार आहे इथे तो इथं 10⁻5 असेल. म्हणजे 10⁻8 पासून 5 कडे आला, म्हणजे तर वेवलेंथ वाढली. आणि तसंच रॅडिएटेड एनर्जी म्हणजे त्या सोर्समधून जे आपल्याला ऑब्जेक्ट आपण जे रेड हॉट कंडिशनवरती नेले त्याच्यातून तो जर एनर्जी रॅडिएट होत चालले, म्हणजे तो रेड हॉट कंडिशनकडे गेला आणि मग त्याची काय असणार आहे, वेवलेंथ ही लार्ज झाली. म्हणजे इथून पुढे म्हणजे सिम्पली एखादी गोष्ट जर कोल्ड असेल तर आपल्याला थर्मल स्कॅनरमध्ये ती ब्ल्यू दिसते, आणि एखादी गोष्टी जर टेम्परेचर जर जास्त असेल तर ते आपल्याला ते रेड दिसते. सेम तसंच आहे. मग इथे काय झाली, वेवलेंथ वाढले. त्याच्यानंतर आणखीन जर आपण त्याला हॉट करायला गेलो तर त्या रेडवरून जे काही धातू असेल, जे काही मेटल असेल, जे काही ऑब्जेक्ट आपण जे रेड हॉट कंडिशनला नेलं होतं तो तर रेड हॉटवरून तो व्हाईट हॉटकडे जातोय. म्हणजे ह्या रेड नंतर तो व्हाईट हॉटकडे जाणार. आणि जर आपण तसंच वाढवत नेलो तर परत त्याची वेवलेंथ ही खूप वाढत जाईल, आणि मग त्याची लाईट एमिट करण्याची व्हेलॉसिटीसुद्धा वाढेल.
जे असेल 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि मग तीच लाईट आपल्याला व्हाईट लाईटच्या बेसवरती आपल्याला समोर दिसायला चालू होते, ज्याचं वेवलेंथ असेल 0.0075 मिलीमीटर टू 0.0045 मिलीमीटर. म्हणजे या दरम्यानच्या मध्ये म्हणजे 400 to 700 नॅनोमीटर और 0.00045 to 0.00075 और 700 मिलीमीटर याच्यामध्ये आपल्याला हा व्हिजिबल स्पेक्ट्रम हा दिसायला चालू होतो. मग हे प्रत्येक रंगाचे हे स्पेक्ट्रमसाठीचे हे वेगवेगळे वेवलेंथ आहेत. म्हणजे ब्ल्यू वेवलेंथ हा एवढ्याच असेल, फेंट ब्ल्यू एवढ्यात असेल, ग्रीन हा एवढ्यात असेल, येलो हा एवढ्यात असेल, ऑरेंज हा एवढ्यात असेल, रेड आणि डार्क रेड. म्हणजे थोडक्यात आपल्याला जो काय ह्युमन आयचा रेटिना जो आहे, ज्यावेळेस समजा अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या समोर जर आपण उभं राहिलो, ते आपल्याला नुसता दिसते की एक अल्ट्राव्हायोलेट काहीतरी ट्यूब लावले, ते अल्ट्राव्हायोलेट आहे असं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे रेडियमचे कलर जर आपण नेले तर ते आपल्याला वेगळेच दिसतात, त्यावेळेस दिसतात ते. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट आपण साध्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही, त्यासाठी वेगळ्याच मीडियमची परत तिथं गरज आणली. जर तो व्हिजिबल स्पेक्ट्रम जर हा 10⁻⁻⁴ पण पाठीमागे जर असला असता तर आपल्याला सुद्धा अल्ट्राव्हायोलेट लाईट दिसल्या असत्या, किंवा 10⁻⁶ पण पुढे जर असला असता तर आपल्याला इन्फ्रारेडसुद्धा दिसू शकला असता. म्हणजे आपल्याला हे इन्फ्रारेड पण दिसत नाहीत आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट पण दिसत नाहीत. म्हणजेच आपल्याला ह्याच्यामधला जो असणार आहे स्पेक्ट्रम तो एवढाच आहे. आणि म्हणून ह्युमन आयला आपल्याला व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये ह्या सगळ्या कलरचे लाईट्स आपल्याला हे दिसत आहेत. म्हणजे रेटिना जो असणार आहे तो रेटिना फक्त हा वेवलेंथ हा 400 to 700 एवढाच वेवलेंथ तो कॅप्चर करतोय किंवा सेन्स करतोय. याच्या पुढे आणि याच्या मागे तो वेवलेंथ घेत नाही आहे. ही ह्युमन आहे. जर समजा हे घेत असलं असतं, म्हणजे 400च्या सुद्धा पाठीमागचा जो वेवलेंथ आहे, जर तो सुद्धा म्हणजे 300 म्हणा, 200 म्हणा, 100 म्हणा, जर तो जर घेता आला असता ह्युमन आयला वेवलेंथ, तर कदाचित आपल्याला अल्ट्राव्हायोलेट लाईटसुद्धा दिसली असती, किंवा एखाद्या एक्सरेसुद्धा आपल्याला त्या डोळ्यांमधून आपल्याला बघता आला असता. म्हणजेच एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जर एखादे क्रॅक जरी असले असते आतमध्ये हिडन क्रॅक, तर ते ऑब्जेक्ट बघितल्यानंतर ते आतले हिडन क्रॅकसुद्धा आपल्याला ते दिसलं असतं. म्हणूनच ह्युमन आय किंवा रेटिना जो असेल तो रेटिना फक्त हा वेवलेंथ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर एवढाच सेन्स करतो आहे. आणि म्हणून आपल्याला हे व्हिजिबल स्पेक्ट्रम एवढं दिसतंय. याच्या पुढे गेल्यानंतर समजा 800 जर सेन्स करत असला असता तर कदाचित आपण इन्फ्रारेड लाईटसुद्धा सेन्स करता आली असती. ठीक आहे. तर हे झाला, हा एक स्पेक्ट्रम झाला जो आपल्याला दिसतोय ह्युमन आयला. तर याच बेसवरती आपल्याला ह्या व्हिजिबल स्पेक्ट्रमवरतीच आपल्याला इथून पुढचा पूर्ण सब्जेक्ट हा बघायचा आहे. इनकंडेसंट लॅम्प. इथं आपण सुरुवात करतो इनकंडेसंट लॅम्पची. बट बिफोर वी आर मूव्हिंग टू कन्स्ट्रक्शन ऑफ इनकंडेसंट लॅम्प, लेट अस सी व्हॉट इज द हिस्ट्री ऑफ इनकंडेसंट लॅम्प. ह्या सोबतच्या पिक्चरमध्ये इनकंडेसंट लॅम्प सुरुवातीला जो मॅन्युफॅक्चर करण्यात आला होता त्याचा हा पिक्चर आहे इनकंडेसंट लॅम्पचा. म्हणजे त्यावेळेस तो इनकंडेसंट लॅम्प हा असा होता. आपल्याला जो माहीत आहे तो ह्या लोगोमध्ये दिसतोय, या पद्धतीचा इनकंडेसंट लॅम्प. म्हणजे त्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे बघा. हा तो पहिला लॅम्प आहे जो तयार केला होता. आता हिस्ट्री आपण बघतो, याचा अर्थ ह्याचे जनक असतील थॉमस अल्वा एडिसन. याला एडिसन बल्बसुद्धा असं म्हणलं जातं. म्हणजे पूर्वीचे जे लोक असेल, बल्ब परचेस करत असताना एडिसन बल्ब ते डिमांड करायचे लोकांच्याकडे.
किंवा त्याला एडिसन असंच नाव पडलं होतं. द फर्स्ट प्रॅक्टिकल कमर्शियल लाईट बल्ब वेअर क्रिएटेड बाय थॉमस एडिसन इन 1879. 1879 साली त्यांनी कमर्शियल प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा लाईट बल्ब हा लावण्यात आला. एडिसन वॉज एबल टू प्रोड्यूस ओव्हर 13 कंटिन्युअस आवर ऑफ लाईट विथ दी कॉटन थ्रेड फिलामेंट. आता हे काय आहे तर फिलामेंट म्हणलं. याचा अर्थ त्या बल्बमध्ये आतमध्ये जे आपल्याला दिसतात फिलामेंट्स त्या कॉटन थ्रेडच्या त्यावेळेस त्यांनी यूज केलं होतं आणि ते कंटिन्युअस 13 तास तो बल्ब किंवा ती लाईट चालू राहिली होती. अँड फाइल्ड हिज फर्स्ट लाईट बल्ब पेटंट ऑन जानेवारी 27, 1880. म्हणजे 27 जानेवारी 1880 साली त्यांनी या प्रयोगाच्या आधारे पहिलं पेटंट फाईल केलं. लेटर म्हणजे नंतर ही अँड हिज रिसर्चर फाउंड दॅट द आयडियल फिलामेंट सबस्टन्स वॉज कार्बनाइज्ड बांबू विच प्रोड्यूस्ड ओव्हर 1200 hours ऑफ कंटिन्युअस लाईट. नंतर त्याची रिसर्चर टीम आणि त्यांना एक असा सबस्टन्स मिळाला, कार्बनाइज्ड बांबू असं त्याला म्हणलं आहे. जर ते कॉटन थ्रेडच्या ऐवजी जर हे मटेरियल वापरलं तर तो 13 तास जो चालणारा बल्ब होता कंटिन्युअस त्याच्याऐवजी तो 1200 तास तो कंटिन्युअस लाईट देऊ शकतो असं त्यांच्या लक्षात आलं. एडिसन मेड 1000 अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स ॲट इन्व्हेंटिंग द लाईट बल्ब. जे फायनल जे कमर्शियलला त्याने आणलं त्याच्या आधी त्याने 1000 लॅम्प हे तयार केलेत आणि म्हणजे त्यांनी 1000 लॅम्प त्यामुळे आपण त्याला 1000 वेळा ट्राय केलं आणि मग त्यावेळेस त्यांना हे सक्सेस मिळालं. इनकॅन्डेसेंट लाईट बल्ब्स आर व्हेरी एनर्जी इफिशियंट. लेस दॅन 5% ऑफ द एनर्जी यूज्ड इन नीडेड टू प्रोड्यूस द व्हिजिबल लाईट. म्हणजे लाईट बल्बमध्ये किंवा इनकॅन्डेसेंट लॅम्प जो असेल तो एनर्जी इनएफिशियंट आहे असं म्हणतात. लेस दॅन 5% ऑफ एनर्जी इज यूज्ड टू नीड टू प्रोड्यूस द व्हिजिबल लाईट. म्हणजे पूर्ण जो लॅम्प आहे तर पूर्ण लॅम्पच्या कन्झम्पशनमध्ये 5% हा एवढाच पार्ट आपण किंवा एनर्जी ही फक्त लाईट प्रोड्यूस करण्यासाठी किंवा लाईट व्हिजिबल करण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच राहिलेली 95% जो असेल ती पूर्ण हीट डेव्हलप करण्यामध्ये किंवा हीटमध्ये कन्व्हर्शन होत असणार आहे. द ॲव्हरेज लाईफ टाईम ऑफ अ लाईट बल्ब इज अराउंड 1000 hours. म्हणजे इनकंडिशन लॅम्पसाठी जर लाईफ टाईम त्याचा बघितला किंवा त्याचा स्पॅन जर बघितला किंवा जर कंटिन्युअस आपण समजा तो लावूनच ठेवला तर तो 1000 तासांपर्यंत तो चालू शकतो. त्याची लाईफ तेवढी आहे. हॅलोजन लाईट हॅव अ लाईफ टाईम अबाउट 2000 hours. इनकंडेसेंट लॅम्पला हॅलोजन लॅम्प नंतरचा तो कम्पेअर केला आहे. म्हणजे इनकंडेसेंट लॅम्प 1000 hours चालेल, हॅलोजन 2000 hours चालेल. कॉम्पॅक्ट फ्लोरेसन लाईट म्हणजे CFL हॅव अ लाईफ टाईम अबाउट 10,000 hours. म्हणजे CFL जे तुम्हाला माहीत असतील आपण ही नंतरसुद्धा नेक्स्ट आपण इनकंडेसेंट लॅम्प झाल्यानंतर तो CFL बघतोय डिटेलमध्ये. तर तो CFL 10,000 hours चालू शकतो. देन LED लाईट हॅव अ लाईफ टाईम बिटवीन 20,000 अँड 30,000 hours. अरे म्हणजे CFL नंतर LED 20,000 ते 30,000 तासांपर्यंत तो कंटिन्युअस चालू शकतो. म्हणजे थोडंसं असेंडिंग ऑर्डरला जर बघितलं तर इनकंडेसेंट लॅम्प नंतर हॅलोजन झाल्यानंतर CFL झाल्यानंतर LED इतक्या प्रमाणात त्याचं लाईफ टाईम किंवा त्याचं ॲप्लिकेशन आपण यूज करू शकतो. नाऊ टाइप्स ऑफ लॅम्प्स. We see the details of incandescent lamp, that is construction, working principle, operation of incandescent lamp. Let us see. So it is the type of lamp, that is incandescent lamp.
It having a two types, that is vacuum lamps and gas filled lamps. So first one is vacuum lamp. Vacuum lamp nothing but the evacuated lamp, म्हणजेच त्या लॅम्पमध्ये कोणताच ऑक्सिजन किंवा कोणताच एअर किंवा कोणताच गॅस नाही आहे असा तो व्हॅक्यूम लॅम्प. हा लॅम्प तुम्हाला माहीत असेल, यालाच इनकंडेसंट लॅम्प असं म्हणले. तर ह्या लॅम्पमध्ये इनर्ट गॅस इथं वापरला आहे. दुसरा आहे सपोर्टिंग वायर्स. तिसरा असेल टंगस्टन फिलामेंट्स, म्हणजे हे जे दिसतंय ते टंगस्टन फिलामेंट आहेत आणि सपोर्टिंग वायर म्हणजे हे सपोर्टिंग वायर्स असतील. म्हणजे टंगस्टन फिलामेंटला सपोर्ट करण्यासाठी यूज करण्यात आलेल्या वायर्स असं त्याला असं म्हणू शकतोय. त्याचं दुसरं एक फंक्शन असे जो करंट कॅरी करण्याचं सुद्धा काम करतोय. म्हणजे या फिलामेंटला सर्किट क्लोज करण्यासाठी किंवा फिलामेंटला एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी तो सपोर्ट वायर्सच परत यूज होतोय. ग्लास माउंट हा मधला आहे, त्याला स्टब असं म्हणायचं. हा ग्लास माउंट. इन्सुलेशन सांगितलं आहे, हे आतलं जे असणार आहे कॅप आणि तो ग्लास याच्यामध्ये इन्सुलेशन वापरलं आहे. किंवा हे जे आतमध्ये लीड्स वायर येतात ते सुद्धा ह्या कॅपपासून एक वायर आपल्याला आयसोलेट करायला लागेल. दुसरं आहे स्क्रू थ्रेड कॉन्टॅक्ट असं म्हणलं. हे म्हणजे होल्डरमध्ये घातल्यानंतर एक या स्क्रू टाईप होल्डरला साईडला जो कॅप येईल किंवा होल्डर येईल त्याला एक वायर अटॅच केली जाते आणि मिडल वनला एक वायर अटॅच केली जाते. म्हणजे फेज हा इथून आतमध्ये एंट्री करेल आणि हे न्यूट्रल ह्या कॅपमधून होल्डरला आणि तिथून ती बाहेर. आणि शेवटी सांगितलं आहे इलेक्ट्रिकल फूट कॉन्टॅक्ट, म्हणजे इथं खाली इथून तो आतमध्ये येईल आणि हे सर्किट कंप्लीट होईल असं. ठीक आहे. तर व्हॅक्यूम लॅम्पमध्ये काय आहे बघू. दिस लॅम्प कॅन ऑपरेट अप टू टेम्परेचर ऑफ 2000 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे व्हॅक्यूम लॅम्प असल्यामुळं ज्याच्यामध्ये कुठलाही गॅस नाही आहे तो लॅम्प हा 2000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर होईपर्यंत आपण तो वापरू शकतो. म्हणजे हे 2000 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे ॲक्च्युली इथं आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल की हे प्रिन्सिपलमध्ये आपल्याला कळेल की लाईट कशी प्रोड्यूस होते. मग 2000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत वापरायला काय हरकत नाही असं म्हणलं आहे. म्हणजेच त्याचं टेम्परेचर 2000 डिग्री सेंटीग्रेड होणार आहे, याचा अर्थ तो टेम्परेचरसुद्धा क्रिएट करणार आहे. जसं की मगाशी बोलल्याप्रमाणेच 5% लाईट किंवा 5% एनर्जी विच इज यूज टू कन्वर्ट दी लाईट अँड 95% विच इज युटिलाइज फॉर जनरेटिंग दी हीट असा तो टर्म आहे. म्हणजेच इथं हीटसुद्धा डेव्हलप होणार आहे. एक सिम्पल गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रिन्सिपल. जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनंच एखादा धातू असेल, एक तो ऑब्जेक्ट असेल, जर आपण बाय एक्सटर्नल मीन्स त्याला जर हॉट करणार असू तर तो रेड हॉट कंडिशनला जाईल ना. रेड हॉट कंडिशनपासून आणखीन जर आपण त्याला हॉट करत गेलो तर तो मेल्टिंग कंडिशनला जायच्या आधी त्या रेडवरून तो व्हाईट हॉट लाईटला ट्रान्सफर करतो. जर समजा एखादं मटेरियल आपण जर अशा पद्धतीने घेतलं की ज्याच्या मटेरियलमधून जर आपण करंट फ्लो करायला गेलो आणि ते करंट फ्लो केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ रेजिस्टन्स किंवा तो I² लॉ जो जूलचा लॉ आहे तो काय करतो आहे, करंटचा मॅग्निट्यूड किंवा ॲम्प्लिट्यूड किती आहे आणि रेजिस्टन्स किती आहे याच्यावरून तो हीटमध्ये त्याचा लॉस तो डिझॉल्व करून टाकतो, म्हणजे हीट तयार होतं. जर समजा आणखीन आपण तसंच जर फ्लो करत गेलो आणि मटेरियल जर चेंज केलं तर त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीजवरून टंगस्टन हे असं एक फिलामेंट आहे किंवा मटेरियल आहे जो ज्यावेळेस करंट फ्लो व्हायला लागल्यानंतर हीट एनर्जी I² लॉसमुळे मिळाली आणि त्याच्याही पुढे जाऊन तो रेड हॉट कंडिशननंतर व्हाईट हॉटला जाणार आणि तिथून मग ते रेज बाहेर पडणार. ज्या रेजचा वेवलेंथ असेल 400 to 700 व्हिजिबल स्पेक्ट्रमच्या दरम्यानचा, आणि मग आपल्याला ते दिसायला चालू होतं. एक सिम्पल थेरी मी जी स्टडी केली ती अशी आहे. एखादं समजा तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, स्पार्किंग होत असलेलं तुम्ही बघितलं असाल. म्हणजे एनर्जी रिलीज होण्याचे भरपूर वेव्ज आहेत. एक म्हणजे जर स्पार्क होत असेल किंवा शॉर्ट सर्किट होत असेल तर काय काय होते ते तुम्हाला ऑब्झर्व केलं का बघा.
म्हणजे ज्यावेळेस एखादी शॉर्ट सर्किट होत असेल त्यावेळेस एनर्जी रिलीज कुठल्या कुठल्या वेजमधून होईल. एक म्हणजे शॉर्ट सर्किट होत असताना एनर्जी रिलीज होते म्हणजे लाईटमधून एनर्जी रिलीज होईल. म्हणजे स्पार्किंग आपल्याला तिथं थोडासा उजेड झाल्यामुळे आपल्याला कळते की तिथं स्पार्किंग व्हायला किंवा शॉर्ट सर्किट व्हायला. दुसरा आवाज येतो आपल्याला, म्हणजे ती एनर्जी साऊंडमधून रिलीज झाली. तिसरं, तिथं जर आपण आफ्टर शॉर्ट सर्किट आपण जर तिथं पोचलो असेल तर त्या वस्तू ज्या असतील इलेक्ट्रिकली आयसोलेट केलेल्या ज्या शॉर्ट सर्किट झालेल्या आहेत त्याचं टेम्परेचर वाढलेलं असेल. ठीक आहे. म्हणजेच त्या 3 वेजमधून ते काय झाले, एनर्जी बाहेर पडली. लाईटमधून, साऊंडमधून आणि हीटमधून. झालं. तर मग हे 3 ज्या गोष्टी आहेत यांना जर तुम्ही कंट्रोल केला तर आपल्याला वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला मिळून येतात. म्हणजे शॉर्ट सर्किट होत असताना कंडिशन ती शॉर्ट सर्किटच्या आणल्यानंतर ह्या 3 वेनं जर त्या गोष्टी बाहेर पडत असतील तर आत्ता आपल्याला काय हवं आहे, फक्त साऊंड, टेम्परेचर आणि लाईटपैकी आपल्याला फक्त लाईट हवी आहे. म्हणजे आपल्याला असं कंडिशन क्रिएट करून घ्यावी लागेल किंवा असं आपल्याला मॉडेल तयार करून घ्यावं लागेल की ज्याच्यातून फक्त आपल्याला लाईट मिळेल. आणि म्हणूनच टंगस्टन फिलामेंट यूज केले, ज्याच्यातून करंट फ्लो केल्यानंतर टंगस्टनमधून तो जाणार आणि जो करंट फ्लो होत असताच I² लॉस तिथं होऊन तो व्हिजिबल स्पेक्ट्रममधली लाईट आपल्याला तो द्यायला चालू करतो. ठीक आहे. तर थोडंसं हे बघूया. ग्लास काय करते, तर इंटरनल जे काही आतमधलं जे मटेरियल असेल किंवा ज्या गोष्टी वापरल्यात, फिलामेंट असेल, हे ग्लास असेल, आणखीन याला बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक कंडिशनपासून प्रोटेक्ट करण्यासाठी ही ग्लास यूज केले. अर्थात इव्हॅक्युएटेड व्हॅक्यूम लॅम्प सांगितले. जर समजा हे याला क्रॅक जर गेला लॅम्पला तर बाहेरची एअर आतमध्ये एंट्री करणार आणि मग हे जर टंगस्टन जे आहे ते टंगस्टन काय होईल, डिटोरेट होऊन जाईल, ऑक्सिडेशन होऊन जाईल त्याचं आणि त्यामुळे तो काय होईल, तो खराब होऊन जाईल. फिलामेंट म्हणून आपण त्याला, ती खराब होऊन जाईल. तर टंगस्टनचा मेल्टिंग पॉईंट हा खूप हाय मेल्टिंग पॉईंट आहे टंगस्टनचा. इट इज अबाउट 3400 डिग्री सेंटीग्रेड. 3400 डिग्री सेंटीग्रेडला तो काय करतो आहे, मेल्ट करतो आहे. 3400 डिग्री मेल्ट जर करत असेल तर तो लॅम्प 2000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तो चालू शकतो आहे. म्हणजे व्हॅक्यूम लॅम्प आपल्याला 2000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आपण वापरू शकतो आहे. आणि जर समजा आपल्याला जर याचं वॅटेज वाढलं, सपोज 60 वॅट आहे आता आणि आपण 60 वॅटला आपण जर हे बल्ब वापरायला गेलो आणि समजा आपल्याला 100 वॅटचा लावायचा जर झाला किंवा 200चा लावायचा जर झाला तर तो 2000 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर याच्याहीपेक्षा जास्त टेम्परेचर तो क्रिएट करून देणार. म्हणजे 2000 डिग्री सेंटीग्रेडचं जर पुढे गेलं तर हा व्हॅक्यूम लॅम्प हा काय करतो आहे, जिथं आतमध्ये कोणताच गॅस नाही आहे, इव्हॅक्युएटेड केलं आहे, तर तो टेम्परेचर वाढल्यानंतर काय होईल, या टंगस्टन फिलामेंटचं इव्हॅपोरेट करायला चालू करेल. आणि म्हणूनच सेकंड आपल्याला बघायला लागेल की गॅस फिल्ड लॅम्प्स काय आहेत ते. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण प्रॉपर्टीज बघूया ऑफ फिलामेंट लॅम्प. सोबत एक पिक्चर दिसतोय, तो बल्बचा क्लोज व्ह्यू आहे. लॅम्प लावल्यानंतर आतमधले जे फिलामेंट जे ब्राईट झाले किंवा चालू झाले त्याचा तो पिक्चर आहे. म्हणजे त्या फिलामेंटचे प्रॉपर्टीज काय आहेत ते बघायला लागतील आपल्याला. फर्स्ट आहे हाय मेल्टिंग पॉईंट, जे आता आपण डिस्कस केलं ते. अर्थातच टेम्परेचर एवढं क्रिएट व्हायला लागले तर त्याच्याहीपेक्षा पुढं आपल्याला त्याचा मेल्टिंग पॉईंट लागेल. अदरवाईज टेम्परेचर क्रिएट झाल्यानंतर टंगस्टन फिलामेंट मेल्ट होऊन जाईल आणि ते तिथं राहणार नाही. म्हणून आपल्याला मेल्टिंग पॉईंट हा जास्तच ठेवावा लागेल. लो वेपर प्रेशर, म्हणजे ह्याचं वेपरायझेशन कमी होण्यासाठी त्याचं लो वेपर प्रेशर असणं गरजेचं आहे. हाय रेझिस्टिव्हिटी, अर्थातच रेझिस्टिव्हिटी हाय हवी, म्हणजे जेणेकरून करंट फ्लो झाल्यानंतर जास्त रेझिस्टिव्हिटीमुळे हीट आणि हीटनंतर लाईट आपल्याला ती प्रोड्यूस करून देईल. देन लो टेम्परेचर कोइफिशियंट, म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं तो रेजिस्टन्समध्ये चेंज होता येत कामा नये, म्हणून तो कुठलाच इफेक्ट पडता कामा नये म्हणून तो लो टेम्परेचर कोइफिशियंट आहे. डक्टाईल, अर्थात आपण
हा लॅम्प चालू बंद करणार, कंटिन्युअस ऑपरेशनमध्ये असणार, इंटरमिडियंट ऑपरेशनमध्ये असणार. म्हणजेच ह्याच्यावरती टेम्परेचर कधी 0 असेल, कधी 2000 डिग्री सेंटीग्रेड असेल. आणि जर तो कंटिन्युअस असं जर राहिला तर त्याच्यावरती डक्टॅलिटी प्रॉपर्टीनुसार तो ब्रेक होऊ नये म्हणून तो डक्टाईल असायला हवा की जेणेकरून तो टिकून राहील तिथे. मेकॅनिकल स्ट्रेंथ तो मेकॅनिकली स्ट्रॉंग असायला हवा, बट त्याच्याही पण काही लिमिटेशन्स आहेत. जर आपण समजा आपल्या हातातून जर तो लॅम्प जर खाली पडला तसाच, तर एखाद्या वेळेस ती काच बाहेरची जे आउटर ती कदाचित राहील तशीच, बट आतला फिलामेंट बाहेरच्या प्रेशरमुळं किंवा व्हायब्रेशन्समुळं ती फिलामेंट इथून निघून जाईल. नेक्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ लॅम्प्स ऑफ इन्कंडेसेंट लॅम्प. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर इज युनिटी. अर्थातच हा रेजिस्टिव्ह लोड आहे त्याच्यामुळंच पॉवर फॅक्टर काय असणार याचा युनिटी असेल. ऑपरेट्स डायरेक्टली ऑन नॉर्मल व्होल्टेज. अर्थातच जे लॅम्पचं कन्स्ट्रक्शन बघितलं आपण आत्ता, तो काय डायरेक्टली नॉर्मल व्होल्टेजलाच आपण तो लॅम्प यूज करू शकतो आहे. म्हणजे ह्यालाच कुठलंच स्टेप डाऊन किंवा स्टेप अप करण्यासाठीची काही गरज नाही, किंवा याचा नेचर ऑफ सप्लाय जो असेल तो डायरेक्ट आपण याला देऊ शकतो. गुड रॅडिएशन कॅरेक्टरिस्टिक. याला रॅडिएशन कॅरेक्टरिस्टिक गुड आहे. जे काही लाईट प्रोड्यूस होतील ते डायरेक्ट इन ऑल डिरेक्शन तो बाहेर रॅडिएट करेल. अवेलेबल इन व्हेरियस शेप अँड साईज. इथे बघताय हा शेपमध्ये सुद्धा मिळेल, दुसऱ्या शेपमध्ये सुद्धा आपल्याला, किंवा साईजमध्ये किंवा रेटिंगमध्ये सुद्धा आपल्याला तो मिळतो आहे. व्हेरी चीप इन कॉस्ट. हां, इथे इकॉनॉमिकली थोडासा विचार केला आहे. कॉस्ट याची जर बघितली तर 10 to 15 रुपीजमध्ये आपल्याला तो लॅम्प मिळू शकतो. इझिली फिक्स्ड अप. फिक्स इझिली करता येतं. झिरो मेंटेनन्स. याला मेंटेनन्स काहीच नाही आहे, झिरो मेंटेनन्स आहे. अर्थात फक्त क्लीन करण्याचा तेवढाच विषय आहे, त्यामुळे झिरो मेंटेनन्स इथं कन्सिडर केला आहे. नेक्स्ट गॅस फिल्ड इन्कंडेसेंट लॅम्प. जसं मगाशी आपण विचार केला त्याच गोष्टीचा की व्हॅक्यूम लॅम्प आहे आणि त्या व्हॅक्यूम लॅम्पमध्ये तर व्हॅक्यूम लॅम्प आपण किती टेम्परेचरपर्यंत सस्टेन करू शकतो आहे, तर 2000 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आपण सस्टेन करू शकतो आहे. म्हणजेच 2000 डिग्री सेंटीग्रेड हे एखाद्या ठराविक वॅटेजपुरतं तो लॅम्पला मर्यादित असेल. जर समजा वॅटेज जर वाढत असेल तर टेम्परेचर नक्कीच वाढणार. 2000 डिग्री सेंटीग्रेडचं समजा जर पुढं जात असेल टेम्परेचर, तर तो इव्हॅपरेट करणार टंगस्टनला. आणि हे असं होऊ नये म्हणून त्या लॅम्पमध्ये आपल्याला अर्गॉन गॅस किंवा नायट्रोजन हे आपल्याला वापरायला लागेल, जेणेकरून तो काय करेल, टंगस्टन फिलामेंट तो आपल्याला वाचवेल देते, त्याचा इव्हॅपरेट करणार नाही. त्यामुळे आपला तो गॅस फिल्ड लॅम्प आपल्याला वापरायला लागेल, गॅस फिल्ड इन्कंडेसेंट लॅम्प. त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं ऑपरेशन सगळं सेम आहे, फक्त तो इव्हॅक्युएटेड केला होता लॅम्प, त्याच्याऐवजी फक्त आपल्याला तो गॅस आतमध्ये फिल करायला लागणार आहे. त्यासाठी गॅस फिल्ड इन्कंडेसेंट लॅम्पमध्ये जर बघितलं तर त्याचे फिलामेंट्स ज्या आहेत लॅम्पच्या, त्या आपल्याला दोन प्रकारे वापरता येतात. एक म्हणजे सिंगल कॉईल, ज्याला आपण कॉइल्ड फिलामेंट असं म्हणू शकतो आहे. सिंगल कॉईल म्हणजे एक टंगस्टनची तार आहे, त्याला कॉईल गेले आणि ही कॉईल त्या पूर्ण आपण सपोर्टिंग वायरवरती ठेवू शकतो आणि वापरू शकतो. दुसरा आहे कॉइल्ड कॉईल फिलामेंट म्हणजे ही कॉईल केले आणि ती कॉईलच मग परत आणखीन एकदा कॉईल करायची. म्हणजे आता इथं जर बघितला, आतमध्ये जर बघितलं तर ही कॉईल केले पूर्ण, पण ह्याच्या आतमध्ये ही वायर आहे ती ऑलरेडी कॉईल केलेलीच वायर आहे. म्हणजे 1 mmचाच एवढा डिस्टन्स तो मॅग्निफाय करून दाखवला आहे. त्या 1 mmमध्ये एवढं टंगस्टन तिने वापरलं आहे. म्हणजे हे वॅटेज वाढवायचंच इथे, म्हणजे ह्याच्यामुळे वॅटेज वाढवून आपल्याला मिळेल. म्हणजे अर्थात ह्याला पहिल्यांदा वाइंडिंग करून घ्यायला लागेल फाईन आयर्न वायरवरती, आणि मग आपल्याला हे सगळं स्पायरल करून आपल्याला परत टंगस्टन कॉईल आपण फॉर्म करू शकतो.
याचं हे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला ही अशी डायग्राम दिसते. याच्यामध्ये एक कॉइल्ड फिलामेंट आपल्याला इथं दिसेल. चला तर we will stop here for this lecture. After next lecture we will see the arc lamps and principle of arc lamps and type of arc lamps. If you have any doubt then ask me or drop an email. Thank you.